विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची पुरातत्वीय साधने अभ्यासणार आहोत. सुलतानशाही, दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य आणि बहामनी सत्ता या तीन सत्ता कालखंडाच्या इतिहासाच्या पुरातत्वीय साधनांचा आपणाला विचार करायचा आहे. इतिहास लेखनासाठी लिखित साधनांबरोबरच पुरातत्वीय साधनेही खूप उपयुक्त ठरतात. भारताच्या मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित मंदिरे, किल्ले, मशिदी, राजवाडे, स्तंभ, शिलालेख, ताम्रपट, नाणी अशा अनेक पुरातत्व साधनांचा समावेश यामध्ये होतो. मध्ययुगीन भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासासाठी शिलालेख, नाणी, ऐतिहासिक स्मारके अशा अनेक पुरातत्वीय साधनांचे फार मोठे महत्त्व आहे. भारताच्या पुरातत्वीय सर्वे विभागाने अनेक पुरातत्वीय साधनां प्रकाशित आणलेली आहेत. प्रामुख्याने दक्षिणेच्या आणि हिंदू राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी इतिहासकारांना या साधनांचा फार मोठा उपयोग होत असतो. तर ही साधनं आज आपण एक एक करून पाहणार आहोत. पहिला आहे किल्ले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात किल्ल्यांना अनन्य साधन असे महत्त्व होते. किल्ले हे राज्याचे संरक्षक होते. हिंदुस्थानात 500 किल्ले असून त्यात तर उत्तर भारतात 104 तर दक्षिण भारतात 380 किल्ले आहेत. किल्ल्यांचे 3 प्रकार असून त्यात डोंगरी किल्ला, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो, दुसरा जलदुर्ग आणि तिसरा भुईकोट किल्ला यांचा समावेश होतो. मेवाडच्या चित्तोड किल्ल्याला इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे. तो किल्ला 14व्या शतकात राणा कुंभ यानं उभारलेला विजयस्तंभ आजही अगदी सुस्थितीत उभा आहे. याशिवाय आग्रा, ग्वाल्हेर, लाहोर या ठिकाणचे किल्ले प्रचंड असूनही आजही ते चांगल्या स्थितीत आहेत. या किल्ल्यांवर अनेक वास्तूंची निर्मिती केली जात असे. किल्ल्यांचे तट, बुरुज, वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, वाडे, मंदिरं, बाजारपेठा इत्यादींचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. दुसरं आहे अवजारे व शस्त्रास्त्रे. शस्त्रास्त्रे व सैन्यबळावर राज्ये मोठी होत होती, वाढत होती. मध्ययुगीन कालखंडाचा तो न्याय होता. ज्याच्याकडे शस्त्रास्त्रे, अवजारे व लढाईचं तंत्र चांगल्या प्रकारचं असेल तो सरस ठरत होता. या काळातील शस्त्राचा ढाल, तलवार, भाला, धनुष्यबाण, कट्यार, खंजीर, दांडपट्टा, सुरा, बर्चा, वाघनखे, बंदुका व तोफा यांचा समावेश होतो. या शस्त्रास्त्रावर त्या काळचा कालखंडही नोंदवलेला असे. अनेक वस्तुसंग्रहातून ही शस्त्रास्त्रे आजही आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं आहे राजवाडे व गढ्या. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील अनेक राजवाडे त्यांच्या वैभवाची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहेत. सुलतान बलबनने रेड पॅलेस नावाचा राजवाडा बांधला, तर बलाढ्याशा अल्लाउद्दीन खिलजीने कुतुब मिनारला भव्य असा अली दरवाजा बांधला. सुलतान तुघलकाच्या काळातही अनेक बांधकामे झालेली आहेत. सुलतानशाहीतील सुलतानांना शिल्पकलेची आवड होती आणि त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारची बांधकामं त्या काळात करून घेतलेली आहेत. कुतुबुद्दीन ऐबकने प्रसिद्ध असा कुतुब मिनार शेख कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या स्मरणार्थ बांधला. नंतरचा सुलतान अल्तमशने त्याचे बांधकाम पूर्ण केले. मूळ मिनार 225 फूट उंचीच होता. फिरोज तुघलकाने त्याचा 4था मजला पूर्ण करून त्याची उंची 240 फूट झालेली आहे. या कुतुब मिनारला अल्लाउद्दीनने भव्य असा दरवाजा बांधलेला आहे. अनेक सुलतानांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये अनेक शहरं वसवलेली आहेत. श्री, तुघलकाबाद, जहापना, फिरोजाबाद इत्यादी शहरांचा यामध्ये समावेश होतो. राजस्थानमधील अनेक राजपूत राजवाडे आणि सुद्धा भव्य दिव्य असे राजवाडे त्या काळात उभे केलेले आहेत. जयपूर, जोधपूर, जैसलमेर या ठिकाणी आपल्याला हे राजवाडे पाहायला मिळतील. चौथा मुद्दा आहे वस्त्रे व अलंकार. मध्ययुगीन कालखंडात
कापड उद्योग भरभराटेला आलेला होता. ओरिसा, गुजरात, बंगाल हे प्रांत कापड निर्मितीत अग्रेसर होते. तर रेशमी कापडासाठी पैठण, आग्रा, खंबायत ही ठिकाणे प्रसिद्ध होती. या काळातील पुरुषांची वेशभूषा चुडीदार पायजमा, अंगरका व दुपट्टा असा होता. पगड्यांचे अनेक प्रकार अस्तित्वात होते. प्रत्येक सुलतानांच्या पगडीमध्ये आपल्याला वेगवेगळेपणा दिसून येतो. स्त्रियांच्या बाबतीत घागरा, ओढणी प्रसिद्ध होती. बुरखा पद्धत व पडदा पद्धतीचा अवलंबही या काळात केला जात होता. मध्ययुगीन काळात अलंकारामध्ये सुद्धा मोठमोठी विविधता पाहायला मिळते. या काळातील अनेकविध स्वरूपाचे अलंकार, वस्त्रे, पगड्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत. या काळातील इतिहास या छोट्या मोठ्या साधनामधून व्यक्त होतोय. पुढचा आहे धातूंच्या मूर्ती व काष्ठशिल्प. इस्लाम प्रथेनुसार मूर्तीपूजेला स्थान नसल्याने मूर्तिकलेला काही मर्यादा पडल्या. त्याचबरोबर काष्ठशिल्प म्हणजे लाकडावरील शिल्पकला. जरी इस्लामला ही कला मान्य नसली तरी हिंदू राजवाडे कलाकार यांच्या आश्रयानं ही कला त्या काळात भरभराटीला आलेली पाहायला मिळेल. अनेक मूर्त्या त्या काळात निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः विजयनगरच्या राज्यामध्ये मूर्तिकला व काष्ठशिल्प यांची मोठी भरभराट झालेली आपल्याला बघायला मिळेल. त्या काळात निर्माण झालेले अनेक शिल्प, मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळतील. पुढचे आहेत शिलालेख व ताम्रपट. शिलालेख व ताम्रपट ही महत्त्वपूर्ण पुरातत्वीय साधने आहेत. किल्ले, मंदिरे, तलाव इत्यादी ठिकाणी शिलालेख कोरलेले आढळून येतात. या शिलालेखांमधून तत्कालीन इतिहास उघड होण्यास मोठी मदत होते. विजयनगर आणि त्याच्या इतर शाखांच्या अभ्यासासाठी शिलालेख महत्त्वाचे ठरले आहेत. विजयनगर काळातील राजकीय नोंदी 4 प्रकारच्या होत्या. एक शासनम, जमीन दान देणं. ही नोंद दगडावर, भिंतीवर, ताम्रपटावर किंवा कागदावर असते. 2 जमपत्रम, कायदेशीर बाबींचे निर्णय नोंदी. 3 आज्ञापत्रम, सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या राजाज्ञा. आणि 4 प्रज्ञापत्रम म्हणजे राजाचे जाहीरनामे असतात. हे अशा शिलालेखांची संख्या हजारो आहे. याचा उपयोग प्रथम राजकीय घराण्यांचा कालक्रम ठरवणं व राजकीय इतिहास लिहिण्यासाठी केला जाईल. पण ही साधने म्हणजे सामाजिक आर्थिक इतिहासाचा खजिना आहे. यामध्ये महसूलविषयक माहिती असेल, जमीन मोजली, जमिनीचे प्रकार, वेगळ्या प्रकारचे कर, धार्मिक रीतिरिवाज, सण, उत्सव इत्यादी घटकांबद्दलची विश्वसनीय माहितीही यामधून आपल्याला उपलब्ध होते. त्यामुळे शिलालेख व ताम्रपट ही महत्त्वाची साधने मानली जातात. पुढच्या आहेत नाणी. नाणी पुरातत्वीय साधनामधलं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. भारताच्या मध्ययुगीन इतिहासकारांमध्ये एडवर्ड थॉमस हा पहिला इतिहासकार आहे की ज्यानं इतिहास लेखनासाठी नाण्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. त्यानं क्रोनिकल्स ऑफ द पठाण किंग्स ऑफ दिल्ली हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाची मांडणी करत असताना तत्कालीन नाण्यांचा पुरेपूर उपयोग त्याने त्या काळात केलेला आहे. डॉक्टर केन चिटणीस यांनी मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था याच्यामध्ये सुद्धा मध्ययुगीन नाण्यांबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. भारतातील शासन व्यवस्था, सामाजिक आणि आर्थिक जीवन यांच्या अभ्यासासाठी नाण्यांचा उपयोग होतो. मध्ययुगीन नाण्यांमध्ये मुसलमानी राजांची नाणी व हिंदू राजांची नाणी असे 2 प्रकार पडतात. मुसलमानी राजांच्या नाण्यांवर साधारणतः पहिल्या 4 खलिफांची नावं, भारतातील मुसलमान राजाचे नाव, नाणी पाडलेले वर्ष आणि तसेच टांगसा असलेले शहर याबद्दल माहिती मिळते. यातून आपल्याला राजा आणि खलिफांचे संबंध, त्यांचा राज्यविस्तार इत्यादी गोष्टींबद्दलची माहिती मिळते. आणि त्यामुळं नाणी ही इतिहास लेखनास उपयोगी ठरतात. महम्मद बिन सॅम याने 1206 साली एक नाणे तयार करून घेतले की ज्यावर लक्ष्मीचे चित्र कोरलेले होते. हा प्रकार उघडपणे राजपूत राजांच्या नाण्यांचा होता. पूर्वी राजपूत राजांच्या नाण्यांवर अशा प्रकारचे हिंदू देवदेवतांची चित्र कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात.
सुलतान अल्तमशने प्रथम रुपयाची नाणी पाडली. पुढे त्यानं टंका नावाचे चांदीचं नाणंही प्रचारामध्ये आणलं. अल्तमश नंतरच्या कालखंडामध्ये अनेक जे राजे सुलतान सत्तेवर आले त्यांनी सोन्याची नाणी पाडायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः अल्लाउद्दीन खिलजीला दक्षिण दिग्विजयानंतर मोठ्या प्रमाणात सोनं उपलब्ध झालं आणि त्यामुळे त्यानं पुढील कालावधीमध्ये सोन्याची नाणी मोठ्यापर्यंत पाडायला सुरुवात केलेली आहे. पण त्यानं देखील खलिफाचं सार्वभौमत्व मान्य केलेलं होतं. त्यानं आपल्या नाण्यांवर स्वतःचा उल्लेख खिलाफतीचा उजवा हात म्हणून करून घेतलेला आहे. परंतु त्याच्यानंतर त्याच्या गादीवर आलेला कुतुबुद्दीन मुबारक यानं मात्र खलिफाचे आधिपत्य पूर्णपणे झुगारून दिलेले होते हे त्याच्या नाण्यावरून कळतं. त्याने नाण्यावर स्वतःला इस्लामचा सर्वश्रेष्ठ प्रमुख किंवा इस्लामचा प्रतिनिधी, सर्वश्रेष्ठ इमाम असं त्यानं स्वतःला म्हणून घेतलेलं आहे. जे दिल्लीच्या सुलतानांमध्ये फक्त सुलतान मुबारक यानंच खलिफाचं सार्वभौमत्व मान्य केलेलं नाही हे त्याच्या नाण्यावरून आपल्याला कळतं. महम्मद तुघलकाच्या नाण्यांवरून तो सुरुवातीला खलिफाच्या अधिपत्याच्या विरुद्ध होता, परंतु नंतर त्यानं खलिफाचं सार्वभौमत्व स्वीकारलं होतं हे त्याच्या नाण्यावरून आपल्याला कळतं. सुलतान मुहम्मदानं आपल्या कालावधीमध्ये नाण्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले, परंतु त्याच्या या प्रयोगांचा तत्कालीन व्यापार आणि उद्योगाला जबर धक्का बसला आणि त्याच्या राज्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. तुघलकाच्या कारकिर्दीमध्ये सोन्याचं टंका आणि चांदीचं टंका असे 2 टंके प्रचलित होते. तर फिरोजशाह तुघलकाच्या कालावधीमध्ये 6 प्रकारची सोन्याची नाणी पाडली जात होती. दक्षिण भारतातही विजयनगरच्या राज्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नाण्याच्या बाबतीत विचार करायचा झालं तर त्या काळात निर्माण झालेली जी नाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारची नाणी तयार केली गेलेली आहे, ज्यामधून आपल्याला त्या राजांचा उदारपणा, त्यांच्या सत्तेचा झालेला विस्तार, त्या राज्याची आर्थिक विकास, तत्कालीन व्यापार उद्योगधंद्यांचा झालेला विकास या सगळ्याची माहिती आपल्याला मिळू शकते. त्या नाण्यांवर आपल्याला मत्स्य, हत्ती, देवदेवतांची चिन्हे यावरून तत्कालीन सांस्कृतिक परिस्थिती देखील कळते. विजयनगरचा सर्वश्रेष्ठ राजा कृष्णदेवरायाने दैवत व वाहन या 2 प्रकारातली नाणी प्रचारात आणलेली आहे. त्या नाण्यांवर व्यंकटेश, बाळकृष्ण, शिवपार्वती, गरुड, नंदी अशा अनेक चिन्हे बघायला मिळतील. इतकंच नाही तर वराह हे सोन्याचं नाणे देखील त्यानं प्रचारात आणलेलं होतं. तर अशा प्रकारे मध्ययुगीन काळातल्या सत्ताधीशांनी वेगळ्या प्रकारची जी नाणी प्रचारात आणलेली आहेत की ज्यामधून आपल्याला तत्कालीन इतिहासावर, सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती, तिथलं सांस्कृतिक जीवन असेल याची अतिशय मौलिक माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तर ही झाली मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची अतिशय महत्त्वपूर्ण जी साधनं आहेत तिचा थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे.